नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स CETची एक्झामिनेशन होणार आहे 2024साठी. त्याची नवीन अपडेट आलेली आहे की रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालं आहे की नाही. तीच लेटेस्ट अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून भेटतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही CETचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे. आपण नॉर्मल CETच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, त्यामध्ये नोटीसमध्ये जायचं आहे. नोटीसमध्ये गेल्याच्या नंतर ही आजची जी डेट आहे, कारण की आज लास्ट डेट होता LLB 3 इयर्स CET 2024चं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचं. तर त्याची काय आहे नोटीस ती आपण यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे. महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2024 एक्सटेन्शन आहे. यामध्ये बघूया काय आहे ते. यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये दिलेलं आहे की सेकंड एक्सटेन्शन महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2024. डेट आहे आजची 10/2/2024. यामध्ये जो एक्सटेन्शन या डेटमध्ये दिलेला आहे, कारण की जो फर्स्ट एक्सटेन्शन होता म्हणजे 10 तारीख जी आजची जी होती ती लास्ट डेट होती CETची रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची. पण आता नवीन डेट जी आलेली आहे 21 फेब्रुवारी 2024. म्हणजे तुम्हाला 21 फेब्रुवारी 2024पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी CETचं ॲप्लिकेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन काहीही केलं नसेल तर तुम्ही आता ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करू शकता. आणि जे विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम्स येत होते, टेक्निकल जे काही इश्यू येत होते, तर तेही तुम्ही डायरेक्टली तुम्ही आता फॉर्म फिलअप करू शकता. आणि विंडो पण आता ओपन नॉर्मल झालेली आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला हे आता डेट एक्सटेंड झालेली आहे 21/2/2024, 21 फेब 2024पर्यंत ही आपण ॲप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला जो ॲप्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही आहे. त्या विद्यार्थ्यांनी फक्त आता आपले जे स्टडी आहे आणि जे आपल्या चॅनलला रेग्युलर बेसिसला आपण लेक्चर घेतो आहे, आपण करंट अफेअरचं सेशन जसं आपण चालू केलेलं आहे आणि बाकीचे जे सब्जेक्टचे आहेत तेही आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. तर आनंदाची बातमी ही आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं ते विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करू शकतात. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी अभ्यास करायला चालू ठेवायचं आहे, कारण की ॲप्लिकेशनची जी रजिस्ट्रेशनची डेट आहे 21 फेब 2024 आहे. तर मे बी एक्झामिनेशन जी होणार आहे मार्चमध्ये तीही एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. त्याची जशी नवीन अपडेट जर आली CETकडून तर नक्की तुम्हाला ते मी देण्याचा इथून प्रयत्न नक्की करेन. ओके. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा. ओके. थँक्यू सो मच. एवढंच या व्हिडिओमध्ये CETकडून जी नवीन अपडेट आलेली होती ती तुम्हाला मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा की CETची रजिस्ट्रेशनची डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून CETचे फॉर्म फिलअप केले नसतील त्याने फिलअप करा. ऑलरेडी आपल्या चॅनलला CETचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.